गुड मॉर्निंग. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मॉर्निंग झाली आहे. आम्ही सर्वजण मंदिरात जाण्यासाठी तयार झालो आहोत. तर चला बघूयात कोण कोण येत आहे. आधी मी श्रेयाला मोबाईल घेऊन खाली पाठवलं आणि तिला सांगितलं प्लीज सगळ्यांचं शूट कर. तर आता सगळ्यात पहिले गायत्री, नंतर अम्माही हळूहळू खाली येईल. पियुषला तिने वरती पाठवलं परत ये म्हणून, अम्मा आलेली. नंतर मोनू, नंतर त्याच्या मागे मी होते. सो पियुष होता, चिमू होता, एका मोनू आणि माझ्या हातात जी बॅग दिसते ना त्याच्यामध्ये खाण्याच्या वस्तू होत्या, पाण्याची बॉटल होती. नंतर मी श्रेयाला पाठवलं आणि तिचा व्हिडिओ घेतलेला. यानंतर आई आलेल्या, सोहम आलेला आणि आयुष प्रत्येक ह्याच्यात येत होता. त्याला असं वाटत होतं मला घ्या म्हणून. ही आमची पियू वहिनी. ही आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी गाडी केलेली होती आणि ह्याच्यात बसून आम्ही मंदिराकडे गेलो. हे वरा स्वामींकडे आम्ही सगळ्यात पहिले दर्शनासाठी गेलो, कारण इथलचं म्हणणं असं आहे की पहिले वरा स्वामींचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर बालाजीचं दर्शन घ्यायचं. म्हणून आम्ही सगळ्यात पहिले वरा स्वामींच्या मंदिराकडे जाण्यासाठी निघालो आहोत. बघा, हे बाजूला जे तुम्हाला आता तळं दिसतंय ना त्याच्यामध्ये पहिले वरा स्वामींचं दर्शन घ्यायचं, मग त्याच्यात पाय धुवायचे आणि मग बालाजीच्या मंदिरात जायचं, असं इथलचं नियम आहे. आता आम्ही वरा स्वामींच्या मंदिरासाठी लाईनीत उभा होतो. मी खूप हळूहळू लपून व्हिडिओ घेत होते, कारण तिथं अलाउड नाही आहे. बघा, श्री वरा स्वामींचं मंदिर. आता आम्ही निघालो आहोत त्या तळ्याकडे. मी बिपिन दादाला म्हणत होते दादा प्लीज मोबाईल घे आणि माझा व्हिडिओ काढ. तर तो बोलला सगळ्यात पहिले माझा काढ, मग मी तुझा काढेल. म्हणून आता आम्ही निघालेलो. सगळेजणं पाणी बघून एकदम एक्सायटेड होतात, पण आम्हाला फक्त तिथं पाय धुवायचे होते आणि थोडंसं अंगावर पाणी शिंपडायचं होतं. म्हणून सगळेजणं खाली उतरलो. पियुषचा हात दुखत होता, पण त्यांनी पण खूप सपोर्ट केला. मला बिपिन दादाने सांगितलं इथं बॅग ठेव. मग आई वगैरे सगळे खाली गेले. नंतर आम्ही इथं मी बिपिन दादाला म्हणलं आता तरी माझा व्हिडिओ काढ. माझा व्हाईट ड्रेस असल्यामुळे मी खूप सांभाळून वावरत होते. नंतर आम्ही दोघांनी फोटो काढला. नंतर मी गायत्रीचा फोटो काढला. त्यानंतर मी आणि गायत्री आम्ही दोघांनी फोटो काढलेला. खूप म्हणजे छान वाटत होतं. यानंतर बिपिन दादा पण बोलला माझा पण काढ, म्हणून मी त्याचा पण फोटो काढलेला. यानंतर आम्ही निघालो आहोत बालाजी मंदिराकडे. बघा, आयुष आणि हर्षदादा एकदम पुढं होते, म्हणून बिपिन दादांनी त्यांचा व्हिडिओ घेतलेला. आता आम्ही परत त्या गाडीत बसून बालाजीच्या मंदिराच्या इथे आलेलो आणि मी आजूबाजूचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. असं वाटते संध्याकाळ झालेली, पण नाही. आता हे जे तुम्हाला कंपाऊंड दिसतं ना त्याच्या शेजारी एक छोटंसं हे, तिथून आपण आतमध्ये गेलो की लाईन लागतेच. बघा, इथं आता आम्ही एंटर करतोय. इथून आपल्याला खूप चालायचं आहे. हे समोरचं ग्रीन दिसतंय ना जाळीच्या बाहेर, तिथपर्यंत आम्हा फास्ट चालत होती. खूप म्हणजे खूप चालायला होतं. नंतर मी गायत्रीला मला एक पोज दे ना, दुनिया का सारा बोझा उठाते है, मग तिने दिलेला. बघा, इथलचे तळे पण इतके स्वच्छ होते, खूप स्वच्छ. आता गायत्री सर्वांना बघत पुढे चालली होती. आता आम्ही मंदिराच्या इकडे पोचलेलो आहोत. आम्हाला मोबाईल इथं काउंटरवर जमा करायचा आहे. आम्हाला पुढचा व्हिडिओ घेता येणार नाही, त्यामुळे मी फोन इथे जमा करते आणि दर्शन झाल्यावर तुम्हाला दाखवते. आता रात्रीचे 2:15 वाजले आहेत, तरी असं वाटते 7-8 वाजले. दर्शन खूप छान झालं. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.